घटक पक्ष म्हणून समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच त्यांच्यासोबत माननीय आमदार रोमन साठे साहेब, आपले आदरणीय डॉक्टर नरेंद्र काळे, अंबाजोगाईचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख, आमचे केज विधानसभा प्रमुख राजेश परदेशी, शहराध्यक्ष शेख जुलानी, तालुका अध्यक्ष शौकत आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही प्रचारात सामील होण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो आणि बजरंग बाप्पांनी आम्हाला वेळ दिला होता, त्या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी आज हजर झालेले आहेत। सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी आम्ही स्वतःहून या प्रचारामध्ये उडी घेतलेली आहे आणि बाकी सगळे विचार बाजूला ठेवून भारत देश हा हुकुमशाहीकडे जात आहे। भारत देशाचं संविधान वाचवायचं आहे। आपले आपसी मतभेद कधी चालू राहतील, पण ही जर सत्ता जर उलटून नाही टाकली तर कधी न भरून येणार नुकसान भारतासमोर उभं आहे। या नुकसानाला रोखण्यासाठी आम्ही स्वतः आमदार अबू आझमी साहेबांना विनंती केली की जयंत पाटला साहेबांना आम्ही चर्चा करू आणि चर्चा करून अंबाजोगाईमध्ये एक तुमची सभा या ठिकाणी घेऊ। तसं आम्ही आता बाप्पांना चर्चा करणार आहोत। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये 2 वेळेस आम्ही इथे विधानसभा लढवलेल्या आहेत। 2004 ला एकदा लढवली होती, 2012 ला एकदा लढवली होती आणि 2 वेळेस लोकसभा लढवलेल्या आहेत। आमचा या ठिकाणी समाजवादीला मानणारा मतदार आहे। तो मतदार जेवढा जास्त मतदान आम्ही स्वतःहून बजरंग बाप्पांना कसं निवडून आणता येईल, मुस्लिम समाज आणि इतर समाज आज एवढा पॉझिटिव्ह आहे की त्याच्यावर होणारा अन्याय आणि समोर असणारी भाजपची परिस्थिती आणि येणारे दिवस याच्यामुळे विजयाची वाट आपली एवढी जोरदार आहे। फक्त एवढंच आहे की नियंत्रण आणि आपली जी नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आपण 100% जर यशस्वी झालो तर मी बजरंग बाप्पांना हमी देतो की तुम्हाला विजयाचे खासदार म्हणून दुसऱ्या वेळेस आम्ही इथे घेऊन येऊ।